काय चाललंय गोपाळराव? काम चालले काय चाललंय? संसार कसा चाललाय? रमला असशील ना संसारात? कसला रमतोय? घरच्यांनी लग्न लावून दिले म्हणून चाललंय सगळं. तुला तर चांगलंच माहिती आहे की. ती पोरगी कोण आहे रे? कोण पोरगी? ती मगाशी त्या पोराबरोबर आली होती ना, तिला बिझनेस करायचा होता. हा, त्या आर्या मॅडम. अगं तुझी ओळख करून दिली की तुपाचा काहीतरी बिझनेस करायचा त्यांना. होय, पण आता त्याची ओळख आहे ना तुमची? हा, आठवडा झाला असेल. मग इतका कसा काय तिचा तुझ्यावर विश्वास? आणि लयच इम्प्रेस झाली रे ती तुझ्यावर. म्हणजे अगं तुला काय म्हणायचंय काय? तसं काय सुद्धा नाही बाबा. मी त्यांना फक्त मदत करतोय, बाकी काय नाही. नक्की ओळखच आहे ना का दुसरं काय? अगं माधुरी काय बोलतेस तू? काय सुद्धा तू समजते त्याचा काय सुद्धा विषय नाही. तुला मी आत्ताच सांगते, माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. तुझं सारखं सारखं काय काम असतं का आमच्या दुकानात? एकदा सांगितलेलं कळत नाही? मी काय त्याला पळवून न्यायला आले नव्हते, ही कामासाठी आलेली. काम असलं तरी यायचं नाही, आधीच सांगून ठेवते. चल निघित ना. हात लावायचा नाही मला. मी काय करू शकते आणि काय नाही मागच्या वेळेला दाखवलंय ना तुला, परत दाखवू? उगाच डोक्यात जायची कामं नाही करायची, सांगून ठेवते. चल निघ. तुला असं नाही कळणार. छतर तुला बघून घेते. आणि काय हो, तुम्ही पण काय तिला सारखं सारखं आपल्या दुकानात येऊ देता? तुम्ही दुकानात येऊन सारखा तमाशा नका करत जाऊ. ह्याने माझं गिराईक तुटेल. किती महागात पडेल मला. आणि कैची म्हणजे काही खेळणं नाही हो, लक्ष्मी माझी. असं नका वागत जाऊ त्याच्याबरोबर. ती सोडा, दुकानात कशाला आलता? आजीनं जमिनीचे कागदपत्र लपवून ठेवलेत, कोणालाच द्यायला तयार नाहीये. चांगलंय की मग. अहो काय चांगलंय यात? अशानं कर्जाचे सगळे पैसे आपल्याला भरायला लागतील. सुधाकर भाऊजी 1 रुपया पण देणार नाही. असं पण त्यांना कसली जबाबदारी घ्यायची नसते. मी तुम्हाला एकट्याला हा भार उचलू देणार नाही. जमीन दोघांची आहे ना, मग पैसे भरले तर दोघांनी भरायचे, नाही तर कुणीच नाही भरायचे. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे ना? मी बोलते ते सगळं बरोबरच असतं. तुम्ही फक्त ऐकत जा म्हणजे झालं. आवरलं असेल तर चला घरी. आर्या, उद्यापासून कामाला जोरदार सुरुवात करावी लागणार आहे. आणि जर का आपल्याला गोपाळने सांगितलेली आयडिया इनकॉर्पोरेट करायची असेल तर त्यासाठी तगडं प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि आय नो की पैसाही खूप लागेल. पैसे तर लागतील यार साकेत. आपल्याला ना प्रॉपर एक बजेट प्लॅन करावं लागेल यासाठी. येस, पण तू नको टेन्शन घेऊ. मी आहे. तू फक्त इथल्या कामावर फोकस कर. कशाला आलायस इथे? दादा, आर्याला माझ्या हेल्पची गरज आहे म्हणून आलो. ती काय हेल्प करायची ना, हेल्प बाहेर लावून करायची, इथं घरात नाही. ते गाव आहे, मुंबई नाही. तू शांत बस. तुला विचारलंय मी. तुझा लगेच विश्वास बसतो लोकांवर. माणसं कळत नाहीत तुला, गैरफायदा घेतात मग लोक मागण्याचा. इथे जायचं नाही. तू गंमत करतोयस ना? नाही, गंमत करत नाहीये मी. या गावात राहायचं असेल, वेगळं राहायचंय, एकत्र नाही. दादा, तुला प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करायची गरज आहे का? एक मिनिट साकेत, बाजूला हो. दादा, तुला माहितीये तू किती ऑर्थोडॉक्स विचारांचा आहेस. जगाचं सोड, जगाला माहितीये आमचं काय नातं आहे, आमच्यात किती प्युअर फ्रेंडशिप आहे. तुला माहितीये ना? अरे मला माहित असून काय उपयोग आहे? मी काय गाव आहे का? तुला सगळे लोक चांगले वाटतात, पण जे चांगले 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 म्हणून वावरतात ना, ते खुले असतात, काही बलात्कारी भ्रष्टाचारी असतात.
दुनियादारीची समज नाहीये तुला. एक्झॅक्टली, मलाच कळत नाही ना दुनियादारी काय. जी जगाची अक्कल आली आहे ना ती फक्त तुला आली आहे. आणि काय रे, जगातला प्रत्येक माणूस तुझ्या बहिणीला फक्त त्रास देण्यासाठी जन्म घेत नाही. आर्या, 1 मिनिट साकेत, तुला माहित नाहीयेत गोष्टी. शाळेत होते एवढी एवढी आणि या माणसाने एक मित्र होऊ दिला नाही माझा. फायनली कॉलेजला गेले, तिथे येऊन माझ्या मित्रांना मारलं आणि फायनली मी जॉब जॉईन केला होता. हा, रोज माझ्या ऑफिस बाहेर येऊन थांबायचा. कधीच जगले नाही दादा मी माझ्या मनाप्रमाणे. सतत तुझं ऐकलं आणि काय लागलं माझ्या हाती. वाट लागली ना माझ्या आयुष्याची. मी बस, आपण मुंबईला जायचं, या गावात थांबायचं नाही आपण. मेले जरी ना तरी येणार नाहीये मी. आर्या, आर्या ऐक, तू ऐकत नाहीस, हट्ट करतेस विनाकारण. मी हट्ट करते? तुला फायनल सांगते, मी येणार नाहीये. तुझ्यामुळे होतंय सगळं, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. पुरी प्रत्येक गोष्ट माझी. आर्या, आर्या, आप्पा, काय झालंय घरात? एवढं टेन्शनचं वातावरण, चेहरे का पडल्या सगळ्यांची? तुझी आजी आहे ना विनाकारण टेन्शन द्यायला. जमिनीची कागदपत्र लपून ठेवली, देना झाली. आता ती नाही मिळाली तर काय करायचं? हाय का आप्पा, उगाच टेन्शन घेतलंय तुम्ही. अहो, आज ना उद्या देईलच की. जर का नाही दिलं तर तलाठी करायलाच जाऊ. हा, दुसरा सातबारा काढून घेऊ, त्यात काय एवढं. आणि त्या जामकराचं काय करायचं? त्याचं काय? अहो, त्याचा नका जास्त विचार करू. आपण त्याला रिक्वेस्ट करू, विनंती करू. त्याला म्हणायचं बाबा थोडा दिवस थांबल, त्यो ऐकल. म्हातारीने कागदपत्र दिलं नाही ना, मलाच तिचं काहीतरी करावं लागेल. आप्पा, अहो, मी काय म्हणते, उद्या गणपतीचं विसर्जन आहे ना, मग आपण जामकरासनी जेवायला बोलवूया. म्हणजे मग काय होईल, आपला पाहुणचार बघून की आपल्याला वाईफ मदत करायला तयार होतील बघा. मला नाही वाटत तो माणूस गोड बोलून ऐकल. बघितलं ना कसं आहे ती. मला लय हे करू वाटतं त्यो. तर तू एक काम कर, तो सांगेल ना तेवढे पैसे दे त्याला. तुझ्या खिशात नसते एक दमडी. अरे तुला जरी एकाला काढला ना तरी तुला कोणी किंमत देणार नाही. गोपाळ, जा तू जामकराकडे जा आणि त्यांना विसर्जनाचं निमंत्रण दे. जा. बर, सकाळी जातो. रा